खरं बघायला गेलं तर तो मोठा प्रश्न आहे की कृष्णा माई अस्वच्छ स्वच्छ. कारण की जसं बघतोय आता स्वच्छता खूप वाढली आहे. जसं की पाणी थांबतंय, बऱ्याचशाच नाल्यांचं गटारींचं पाणी यामध्ये मिक्स होतंय. तसं बघायला गेलं तर अस्वच्छ आणि थोडंसं भीतीदायक आहे. नदीकडेला यायला आवडतं दर आठवड्याला विकेंड्सना वगैरे, पण जशा इथं सुविधा आधी होत्या तशा आता राहिलेल्या नाहीयेत. म्हणजे मोडकळीस आल्यात. थोडंसं लक्ष देणं शासनाचं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मग खरं सांगायचं झालं तर एक सांगलीकर म्हणून एक अभिमान होता की अशा गोष्टी आपल्याकडे आहेत. बऱ्याचदा भीती पण वाटते की बाबा संध्याकाळी वगैरे लेट नाईट आपण इथं बसतो. आता लाईट्स वगैरे वरच्या बाजूला फक्त आहेत, इथं नाही आहेत खाली. कल्चरच असं झालंय की पाण्याच्या बाटल्या असू देत किंवा काही असू दे, ते पाण्यात तरी दिसतं किंवा नदीच्या कडेने तरी दिसतं. तर लोकांची खरोखर सांगायची जरी तर जबाबदारी लोकांचीही तितकीच आहे जितकीची शासनाची आहे. शासनाने केलेल्या आव्हानाकडे थोडंसं त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि शासनानं थोडंसं त्यांना अवेअर करणं पण गरजेचं आहे. त्यांच्यासाठी एखादा इव्हेंट करणं किंवा व्हॉलंटरी वगैरे एखादं काहीतरी कार्यक्रम घेणं हे गरजेचं आहे की जेणेकरून नदीसाठी आपण काहीतरी करू शकतो. कारण की एवढा सुंदर परिसर आपल्याला मिळालाय, थोडंसं जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पाणी काळं का दिसतंय मला असं विचारलं माझ्या मुलीनं. मी म्हटलं घाण झालंय म्हटलं मुला, पाणी प्यायसारखं आता राहिलेलं नाहीये. आधी पोहायला वगैरे खूप माणसं यायची, जुन्या गोष्टी आठवतात. संथ वाहते कृष्णा